व्हिएतनाममधील फॅन्टसी पार्क, गोल्डन ब्रिज आणि ड्रॅगन शो असं स्पेशल बरंच काही या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. धिस इज स्नेहा वैद्य. वेलकम टू माय चॅनल. आपण इथे इंटरेस्टिंग गोष्टी बघतो, एक्सप्लोअर करतो, मज्जा करतो. सो प्लीज सबस्क्राईब. बाणा हिल्सचा नेक्स्ट पार्ट म्हणजे फॅन्टसी पार्कमध्ये आलो आहे आपण. इथे बरेच गेम लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी होते. काही एक्स्ट्रा चार्ज भरून होते तर काही इन्क्लुडेड होते ऑलरेडी तिकीटमध्ये. इथे असा त्यांचा शोसुद्धा चालू होता. ज्युरासिक वर्ल्डमध्ये चाललो आहे आता आपण. लहान मुलांसाठी फारच मस्त, एकदम मूवीमध्ये आल्याचं फील आहे. याच्यात आम्ही बसलेलो, खूप मजा येते याच्यात. बट आय मस्ट से की अबुधाबीच्या फरारी वर्ल्डला काही तोड नाही. हे खेळायला स्पेशली खूप मजा आली. असे बऱ्यापैकी गेम होते इकडे. 4D आणि 5D थिएटर पण होतं. पण मी म्हटलं तसं अबुधाबीच्या फरारी वर्ल्डशी काही कंपॅरिझन नाही आहे. तिकडे म्हणजे नेक्स्ट लेवल सगळे गेम्स अँड राईड्स आहेत. इकडे आम्ही तिकीट बुकिंग करतानाच बुफे लंच घेतलेलं. इतकं अमेझिंग होतं. व्हेज, नॉनव्हेज, डेझर्ट बरंच काही होतं. पूर्ण वसूल. तसंही इथल्या कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये गेलात तर ते एक्सपेन्सिव्हच आहे, बिकॉज ऑब्व्हियसली हे बाणा हिल्स आहे. पण बुफेमध्ये बऱ्याच गोष्टी इन्क्लुडेड होत्या. व्हिएतनामी फूडसुद्धा होतं. व्हेज, नॉनव्हेज, व्हिगन हा सुद्धा प्रकार होता. बरेच डिफरंट प्रकार पण ट्राय केले मी, स्पेशली व्हिएतनामी फूडमध्ये. आता ते सगळेच काय आवडले नाहीत मला. आपली पॅलेट वेगळी असते ऑफकोर्स. त्यांचं व्हिएतनामी फूड आपल्यासाठी फारच डिफरंट आहे. पण हां, ट्राय करणं म्हणजे एक एक्सपिरियन्स आहे मस्त. अशा बऱ्याच गोष्टी एक्सप्लोअर करायच्या आहेत मला लाईफमध्ये. जे करीन ते नक्की तुमच्याबरोबर शेअर करीन. प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा. फुल जेवण झाल्यानंतर हा गोल्डन ब्रिज बघायला आलो, पण फुल धुक्यात आहे हा. एवढा क्लिअर नाही दिसला जसा दिसायला हवा तसा. इथे एक गार्डन बनवलंय. युरोपियन स्टाईल गार्डन आहे. 9 थीम्स आहेत इकडे. एकदम फेरी टेल मध्ये आल्यासारखं वाटतंय. ग्रीक स्टाईल पिलर्स बनवलेत.
जायंट चेस्ट बोर्ड आहे. किती सुंदर पिकॉक आहे ना. लिंग अंग पागोडा. याला माउंटन पागोडा इन क्लाउड्स असं म्हटलं जातं. इथेच काही पागोडा सुद्धा आहेत, बुद्धा स्टॅच्यू. व्हिएतनामी मंदिरांमध्ये खूप वेळा असे ड्रॅगन्स कोरलेले असतात. चायनीज संस्कृतीचा बराच पगडा यांच्यावर असल्यामुळे असं दिसून येतं. एक व्ह्यू पॉइंट बनवला, इथून छान ब्रिज दिसतोय. चलो आता बॅक टू द हॉटेल. मी असं सजेस्ट करीन जेवढं लवकर येऊ शकता तेवढं लवकर या, त्यामुळे गर्दी मिळणार नाही आणि नीट तुम्हाला बघता येईल. आणि क्लायमेट चेक करायचं विसरू नका जेव्हा तुम्ही प्लॅन कराल या टूरसाठी, बिकॉज जर अति फॉग झाला तर तुम्हाला काहीच दिसणार नाही. हे रूफवरती पेंटिंग केलं आहे यांनी. आता आम्ही आलो आहे आमच्या हॉटेलजवळ मायखे बीचवर. इथे बरेच जण सर्फिंग करतायत. त्यांचे पर्सनल सर्फिंग बोर्ड आहेत, म्हणजे हे रेग्युलर करणारे आहेत. पण मस्त वाटत होतं सर्फिंग. यासाठी थोडी ट्रेनिंग घ्यायला लागते, बऱ्यापैकी स्ट्रेंथ लागत असेल त्यासाठी. फॉरेनर्स बऱ्याच अशा छान छान ॲक्टिव्हिटी करत असतात नाही. आपल्याकडे सर्फिंग एवढं कॉमन नाही आहे, म्हणजे मी तरी फार नाही बघितलं. व्हाईट सँड बीच आहे हा. दनांग एअरपोर्टपासून अगदी 6 किलोमीटरवर हा बीच आहे. हा असा बीच आहे आणि इथे समोरच आपलं हॉटेल आहे. इथे जे सँटा लक्झरी दिसतंय तिकडे ड्रॅगन फायर शो असतो इकडे. यासाठी कसलेही चार्जेस नाही आहेत. फक्त फ्रायडे सॅटर्डे संडेला 9 PM असतो. 10-15 मिनटातच हा संपतो. यासाठी ड्रॅगन ब्रिजवर यायचं. वेळेच्या आधीच पोचा. इथून जवळच एक शॉपिंग मार्केट पण आहे, ते पण एक्सप्लोअर करू शकता. फार पुढे जाऊ नका, कारण त्याच्या तोंडातून रॉकेल निघतं, ते तुमच्या कपड्यांवर उडेल. शोच्या एंडिंगला त्यातून पाण्याचा फवारा पण सोडला त्यांनी, पण तो एवढ्या फोर्सने होता की मला मोबाईल बंद करायला लागला त्यावेळी. चला आता नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू. तिथपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब, फॉलो मी ऑन इंस्टाग्राम. एन्जॉय युअर लाईफ.